एक मिनिट जरा. हा काय झालं? नाटकाचं नाव काय आहे? रानटी कबूतर. निघ निघ बराबर जा. काय माझ्या मुलीला तू रानटी कबूतर या नावाच्या नाटकात घेतोस. रानटी कबूतर काय झालं? अरे, रानटी कबूतर म्हणजे माहितीये का काय असतं त्याच्यात? अरे ओ काका, अरे तुमचा गैरसमज होतोय. ऐकत हे कौटुंबिक विषयावरचं नाटक आहे आमचं, असं नाही नाही. तरी सुद्धा रानटी कबूतर नाही कबूतर नाही देऊ शकत बाबा. खरंच नाही. रानटी कबूतर या नाटकात नाही देऊ शकत अहो, परमिशन. पण बाबा काय प्रॉब्लेम आहे रानटी कबूतर नावाचा? रानटी कबूतर लक्षात येतं का नाव तुझं? बाबा तुम्ही आणि आईनी गेल्या वर्षी सोसायटीच्या कार्यक्रमात नाटक केलं होतं की नाही? त्याचं नाव काय होतं? कचकचित मैना. बाबा, ते चाललं ना बाबा तुम्हाला? गप्प बस तू. काय गप्प बस बाबा. मला माहितीये, मी ऐकलंय माझ्या स्वतःच्या कानांनी. तुम्ही लाडात आलात ना की आईला रानटी कबूतर म्हणता. काका हो मी म्हणतो माझ्या बायकोला रानटी कबूतर. का? झोपेतून उठल्यावरती तशीच दिसते. विस्कटलेले केस, फेंदारलेलं नाक, असे बदकासारखे ओठ. चहा टाकतेस का? टाकते म्हणून आज जाते. तुला काय माहिती आहे? हिम्मत असेल तर एकदा येऊन बघ सकाळी, तेव्हा कळेल. उद्या येऊ? अरे उद्या येऊ का? मी असं नाही ए चेतना, व्हॅनिश तू? पहिलीच डेली व्हॅनिश. श नीट घेतलाय आम्ही. शच नीट घेतला सगळं फक्त तू. पहिली दोन्ही अक्षरं चुकली तुझी. निमिष आहे, निमिष. सॉरी हा. सॉरी, पण तू इथे काय करतोय? अरे मग काय करणार यार, तू रिप्लाय नाही करत मला व्हॉट्सअप वर. तू एकांकिकेत काम करणारच ना कॉलेजच्या. मला करायचंय रे. मग? अरे पण बाबांची परमिशन नाही घेतली मी अजून. वाटलंच होतं मला, म्हणून मी आलोय आता घरी. भाई हे बघ, मी ना तुझ्या बापाशी बोलतो आणि त्याची परवानगी. बापाशी काय बोलतोय? बाबा आहेत बरं, घरात. बाबाशी बोलतो, पण यार 4 दिवस राहिले त्या एकांकिकेच्या प्रयोगाला. मला टेन्शन आलंय, अजून काहीच झालं नाही माहिती. आज कास्टिंग तरी डन करू. अरे, तू आता ऐक ना, चालशील तू- मला लीड अरे, ऍक्ट्रेस. हो, मी चेतना. बाबा- बाबा अरे मी बोलतो ना यार तुझ्या बापाशी घरी. चेतना. ओ बाबा प्लीज. केस पुसतोय. चेतना ओ बाबा. काय म्हणतेस बाळा? अभ्यास वगैरे चाललाय ना? हो, बाबा. व्यवस्थित चाललाय ना? हो. हा काय म्हणते, शाळा वगैरे व्यवस्थित आहे? बाबा कॉलेजमध्ये आहे मी. कॉलेजला आहेस तू? हा बरोबर. हे आहेस ना, इकडे आहेस ना तू? सायन्स. काय ना, ईस्ट का वेस्ट? सायन्स फॅकल्टी हा सायन्स फॅकल्टी आहे. हा, बाकी बरं चाललंय ना सगळं? हो. अभ्यास करायचा हा बाळा. हो, बाबा. हा 8-8 मार्काला प्रश्न असतात. हो. महत्वाचं असतं बाळा. मार्क जातात आणि मग मार्क गेलं की क्लर्क होता येतं. बाकी काय आयुष्य. बाबा तो आमच्या कॉलेजचा आहे. हा काका नमस्कार, मी निमिष कुलकर्णी. अरे नमस्कार, मी समीर चौगुले. सॉरी, ते जरा फ्लो मध्ये निघून गेलो. हो बाबा तुम्ही काय पाया पडताय त्याच्या? हो, ते- तो माझ्या कॉलेजचा आहे. हा. फिनिश कुलकर्णी. फिनिश शो नीट घेतलाय मी. शॉच नीट घेते सगळं तू मगाचपासून. पहिले 2 अक्षरांकडे पण कॉन्सन्ट्रेट कर ना. निमिष आहे, निमिष. sorry. प्लीज. काका मी निमिष कुलकर्णी. नमस्कार. जरा आज जाऊन बोलूया का आपण? का आत का? नाही, इथेच उभं राहून स्किट केलं ना तर कॅमेरा अँगलचा प्रॉब्लेम होईल. अरे बस 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 काय? बस 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 हा काय चाललंय बाकी? अरे मस्त मजेत. हो. चला झालं स्किट. बाबा ऐका. डायलॉग दे ना तू. पुढचं बोला ना लगेच. बाबा तो माझ्या कॉलेजचा एकांकिका बसवतो. खूप छान दिग्दर्शक आहे तो बाबा. याचा पाठांतराचा प्रॉब्लेम आहे का? नाही. मग त्याला बोलू दे ना, त्याची वाक्य आहेत ना ती. मी ऍक्च्युली कॉलेजची नाटकं बसवतो. अरे वा. हा थँक्यू. या. आणि एकांकिका मी बसवतोय या वर्षीची पण कॉलेजची. वा, वा, वा. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय का. अरे वा, वा, वा. तुम्ही प्लीज या वर्षीच्या कॉलेजच्या एकांकिकेत चेतनाला ऍक्टिंग करायची संधी द्याल, म्हणजे परमिशन द्या तुम्ही हो, फक्त. बाबा. अरे का नाही, करेल ती, नक्की करेल. खरंच? हा एक काम कर, तिची मोठी बहीण आहे समिधा, नाशिकला असते. लग्न झाले, नाशिकला गेली. तिला पण दे ना एखादा रोल. हा आई गेली माहेरी तिची, तिलाही मी बोलून घेतो. मी एक रोल करतो. तमाशा करू आपण. आता का भैया लट्टापट्टा करू. अरे मंद आहे का? हे? इकडे. भिंतीवर काय दिसतंय? चळमट. अरे बाजूला बघ ना, चळमट काय बघतो? फोटो कोणाचा आहे हा? कोणाचं? माझे आजोबा
फार मोठे वकील होते. अरे वा. बाजूला फोटो कोणाचा आहे? कोणाचा? माझे काका फार मोठे इंजिनियर होते. वा. एवढं मोठं करायचंय मला चेतनाला, कळलं? हे असं नाटकात बिटकात काम नाही देणार, तिला कळलं? काका असं नाही. मी परवानगी देणार नाही. असं करू नका काका, काका असं करू नका. ऐका, खूप खूप चांगलं नाटक आहे, मी स्वतः लिहिलंय आणि आम्ही सगळे, हिला विचार ना, आम्ही सगळे खूप मेहनत घेतो एकांकिकेसाठी. लोक चोरी करायला सुद्धा मेहनत घेतात, तिला मी चोरी करायला लावू? काका बोल. पण ऐका ना, पण चोरी केल्यामुळे पारितोषिक मिळतात का? नाही. पण एकांकिका केल्यामुळे मिळतात ना. आणि हिला विचारा, गेल्या 3 वर्षात 13 पारितोषिक आहेत आमच्याकडे. हो बाबा. हा, पण तो ते 13 पारितोषिक चोर कल्पकतेने चोरू शकतो, नाही का? हे होऊ शकतं. याचा संबंध काय पण इथे? नाही, संबंध नसेल तर मग निघ, नाही देणार बाबा, अहो, परवानगी. असं काय करताय? बाबा, आहे, ऐका. संबंध आहे. आय एम बाबा, सॉरी. बाबा. प्लीज तू बाजू हो यार. तू सांग यार यांना मला काय. करायचं हो नाटक. बाबा प्लीज ऐका ना. नाही, हे बघ. अहो बाबा ऐका ना. नाटकात नाही, तुला ताई माहितीये ना, अशीच कोणाचा तरी हात पकडला, नाटकाची रिहर्सल होते आणि पळून गेली ताई. नाही बाबा मी नाही वागणार ताई सारखं. खरंच बाबा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मी अभ्यास चांगला करावा एवढं वाटतं की नाही तुम्हाला? अभ्यास? हा, मी करणार ना बाबा. रात्रभर जागून मी अभ्यास करीन, चांगले मार्क मिळवीन बाबा. प्लीज प्लीज मला करू द्या नाटकात काम बाबा. प्लीज ना, प्लीज बाबा. तू मला वचन देतेस तसं? हो मी वचन देते, मी पास होईन. मी सुद्धा वचन देतो. तुझ्या वचना काय करू मी? तू कशाला देतोस वचन मला? तू हो ना नापास, मला काय करायचंय? पण मी होईन काका खरंच पास. अरे पण मग हो ना पास, मला कशाला वचन देतो हा? वचन घे परत, त्याशिवाय नाही. 6 महिन्यांनी येशील, मैं तुमको वचन दिया था, वो वचन वापस देतो. माझ्याकडे तेवढं नस. आता घे वचन, परत घे. अरे हे बालिश पण. नाही नाही, बालिश नाही नाही मी हवं तर घेतो. मी वचन घे परत ना बाबा, घे परत घे ना. मी परत घेतलं काका वचन. मला- पण मी कोणाचं permission वचन ठेवलेलं नाही. बाबा. माझ्या टाळकर कोणाचं वचन नाही. मी नाही. घेतलं काका वचन बाबा, परत. please तुम्ही द्या ना परमिशन बाबा. द्या. हा, बाबा, ठीक please. ठीक आहे. हा हा प्लीज. ठीक आहे. झालं ओके डन. चल मी हा, तुला ए- ए- स्क्रिप्ट. एक मिनिट, एक मिनिट जरा. हा काय झालं? नाटकाचं नाव काय आहे? रानटी कबूतर. निघ निघ, बराबर जा. काय माझ्या मुलीला तू रानटी कबूतर या नावाच्या नाटकात घेतोस? रानटी कबूतर? काय झालं? अरे, रानटी कबूतर म्हणजे माहितीये का काय असतं त्याच्यात? अरे ओ काका, अरे. तुमचा गैरसमज होतोय. ऐका, हे कौटुंबिक विषयावरचं नाटक आहे आमचं. असं नाही, नाही. तरी सुद्धा रानटी कबूतर नाही, रानटी कबूतर नाही देऊ शकत. बाबा. खरंच नाही, रानटी कबूतर या नाटकात नाही देऊ शकत अहो, पण परमिशन. बाबा काय प्रॉब्लेम आहे रानटी कबूतर नावाचा? रानटी कबूतर लक्षात येतं का नाव तुझं? बाबा तुम्ही आणि आईनी गेल्या वर्षी सोसायटीच्या कार्यक्रमात नाटक केलं होतं की नाही? त्याचं नाव काय होतं? कचकचित मैना. हा? बाबा, ते चाललं ना बाबा तुम्हाला? गप्प बस तू. काय गप्प बस बाबा. मला माहितीये, मी ऐकलंय माझ्या स्वतःच्या कानांनी. तुम्ही लाडात आलात ना की आईला रानटी कबूतर म्हणता. काका हो, मी म्हणतो माझ्या बायकोला रानटी कबूतर. का? झोपेतून उठल्यावरती तशीच दिसते. विस्कटलेले केस, फेंदारलेलं नाक, असे बदकासारखे ओठ. चहा टाकतेस का? टाकते म्हणून आज जाते. तुला काय माहिती आहे? हिम्मत असेल तर एकदा येऊन बघ सकाळी, तेव्हा कळेल. उद्या येऊ? अरे उद्या येऊ का? मी असं मी सर- नाही 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 नाही, मी नाही, रानटी कबूतर मी नाही देऊ काका ऐका ना, असं करू नका. काका अहो काय ना, आम्ही खूप मेहनत घेतली काका. प्लीज ना. Please ना, अहो एकांगे बाबा. 4 दिवसावर आले हो. आणि तुम्हाला माहितीये किती दिवस मी हिला कन्व्हिन्स करतोय. जाऊ दे, बाबांची परमिशन नाही, तू कर नाटक. पण हिच्याकडे तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे काका. ऐकलं नाही माझं? मला म्हणाली बाबा जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत मी नाटकात काम करणार नाही. म्हणालीस की नाही? असं काही नाहीये. हो यार, असंच तू थांब. आहे ना, आहे हो, बाबा, आहे आहे. काका, खरंच बाबा, ती please म्हणाली. मला नाटक करायचं. बाबा, काका, please ना, मला नाटक काम करायचं करू ना, नका. बाबा, Please काम करा करा. माझं. ठीक आहे. पप्पा पण नाव बदलायचं. नाव का अरे, रानटी कबूतर मला नाही आवडलं. अहो, नावात काय आहे? मला कबूतर नाही आवडत. कबूतर मला नाही आवडत. का नाही आवडत कबूतर? माझे पंजोबा होते ते, त्याने एकदा कबुतरणीकडे बघून डोळा मारला होता. तेव्हा कबुतरणी त्यांचा डोळा फोडला होता. तेव्हापासून आमच्या घराण्याचा कबूतर शत्रू आहे. हे मला चालायचं नाही. कबूतर मुळात मला आवडतच नाही. पक्षी कबूतर आहे काय? पक्षी आहे. अनोळखी खिडकीत जायचं आणि दिवसभर आपलं तिकडे करत बसायचं मला नाही चालणार. यांनी कोंबड्याचा आवाज काढला का चुकून? कबुतराचा अपेक्षित होता आपल्याला. तुला प्रॉब्लेम असेल तर निघ तुम्ही. नाही मला प्रॉब्लेम नाही. हा करेक्ट आवाज आहे. हा करेक्ट आहे काका. आमच्या इथे पण येतात 2 कबूतर कोंबड्याची मिमिक्री करायला. हा करेक्ट आहे आवाज. हा बरोबर आहे. ठीक आहे. बरं, मग मला काका, कबूतर मला नको. नाही मी मला नाही कबूतर, ठेवत. पंजोबांचा डोळा मला कबूतर नको. नाही मी नाही. कट करून टाकतो मी. रानटी कबूतर नाव कट. ओके चला डन करूया. मग आपण द्याल परमिशन? कबूतर मला नकोच नाही आहे मी मला. काढून टाकलं माझ्या डोक्यातून. पण प्लीज परमिशन द्या आता. किसी के भी खिडकी में जाके घुंडून काका कळलं मला. मला कळलं आता. पण मला परमिशन हवी आहे फक्त. हिला घेऊन जाऊ मग मी.
हा प्लीज चल चल मला सांग एकदा रिहर्सल काय. आहे एक मिनिट जरा गोष्ट काय आहे नाटकाची गोष्ट मस्त आहे काका नाही नाही, ती मला जरा सांग गोष्ट काय आहे आता सांगितलं तर तुम्हाला ते एकांकिका बघायला येईल तेव्हा सरप्राईज नाही राहणार ना तेव्हा बघा तुम्ही मला माहिती आहे सगळं इकडचं माहिती असतं तरी अरे आत्ता बघितलं सगळं करतो मी तिकडे मला नको शिकायचं मला सवय आहे त्याची सगळे जोक्स माहिती असतात तुम्ही गोष्टीचं टेन्शनच घेऊ नका काका मी तुम्हाला मेन मुद्दा सांगतो एकांकिकेतला हा. तुम्ही खुश व्हाल चेतना या नाटकाची हिरोईन आहे का हिरो का नाही हिरोईन का ती हिरो पाहिजे मला बाबा हो, बाबा मी मुलगी आहे म्हटल्यावर हिरोईनच असणार ना हिरो कसा होणार मी बरोबर आहे. मुलगी म्हणजे हिरो हा ठीक आहे पुढे हा. मग. पुढे काय पुढे बोल पुढे सांग ना काय ते पुढे हा तिचा एक नाही 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 चालणार हे तिचा एक म्हणजे हे खूप झालं अरे तिचा एकचा पुढे सांगू द्या ना मग रिॲक्ट व्हा ना तुम्ही मला सांगू द्या आधी हा तिचा एक प्रकाश नावाचा प्रियकर असतो नाही चालणार नाटकात प्रियकर चालणार नाही अरे कसं नाही बाबा. चालणार? नाही चालणार मी सांगितलेलं आहे गोष्ट कशी पुढे जाणार अरे नाही सांगणार अहो पण प्रकाश आहे ना तिचा प्रियकर मग का नाही त्याला चालणार? भाऊ कर अरे असं कसं भाऊ कर यार मी पुढचा सीन असा लिहिलाय की त्या पळून जाऊन लग्न करतात भाऊ कसा पाया पडतो ग बाई पाया पडतो पळून नको जाऊ का बाई बाबा मला बीपी आहे आईला दम्याचा त्रास आहे तुझ्या पाया बाबा, पडतो काय करताय नको जाऊ बाबा? मला. please, बाबा उठा. म्हातारा माणसाला नको आता रे वा बाबा, वा. बाबा, please, बाबा, थांब, थांब, थांब. बाबा, काका, काका. नाही, आरती लाकडं मसणात गेली मागी शांत व्हा, काका, शांत बाबा. व्हा. एक मुलगी गेली पळून तू नको काका, ए, काका, नाही काका, जाते इकडे बघा कुठे. काका बाबा, काका इकडे बघा शांत व्हा शांत तुम्ही काका काका नाटक आहे हे नाटक आहे मी नाटकाची स्टोरी सांगतोय खऱ्या आयुष्यात नाही पळून जाणार आहे ती आत्ता तरी नाही पळून जाणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका काका आणि मला प्लीज स्टोरी कम्प्लीट करू द्या आता मला दम लागायला लागलाय ठीक आहे ठीक काय आहे? आहे कबुतराचं ते नकोय मला अरे उडाला यार ते कबूतर आता पोचला कुठेतरी थांबा यार. पंजोमांचा डोळा तरी फोडला हो कळलं मला ऐका तर तो प्रियकर आणि प्रेयसी आपलं यांचं लग्न झालंय आता हा आणि प्रकाश मेला पण ही त्याची लिगल बायको आहे आणि मग लिगल बायको असल्यामुळे सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर झाली आणि त्याच्यामुळे आता हिच्यात आणि प्रकाशच्या घरच्यांमध्ये संघर्ष सुरू झाला प्रॉपर्टी कोणाला मिळाली पाहिजे आणि मग या संघर्षात ही जिंकते आणि एक यशस्वी स्त्री म्हणून अशी जगासमोर येते अशी आमची कथा आहे बोला कशी वाटली हा प्लीज ठीक फक्त आहे. आता परमिशन द्या बिला ठीक आहे जा थँक्यू काका पायाच पडतो मी चल निघूया चल. कुत्राचं नाहीये हे नाही चल बॅग बिग बाहेर जाऊन बोलूया चल आपण काका थँक्यू हा एक मिनिट इकडे काका प्लीज मला वेळ एक नाहीये मिनिट, तालीम आहे माझी एक अट आहे अरे काय अटे आता तालीम सकाळी 5ला सुरू करायची कशाबद्दल सकाळच्या वेळेला अध्ययन केलं की ते नीट लक्षात राहतं अरे अभ्यास नाही करायचा आहे जगात कोणत्याच एकांकिकेची तालीम पहाटे 5 वाजता नाही सुरू होत काका रात्रभर एकांकिकेची तालीम होते आणि पहाटे 5 वाजता स्टेशनवर चहा पाव खात त्याच्यावर डिस्कशन होतं हे माहित नाहीये तुम्हाला काका कोणालाही विचारा बाहेर जाऊन ते काय नाही तालीम ही सकाळी 5 ते 8:45 या वेळात होणार अरे पण का नंतर माझं ऑफिस असतं अरे मग तुम्ही जा ना ऑफिसला मला हिला घेऊन जायचंय तालमीला येडायस काय तालीम मी करणार आहे तुझ्या बरोबर नंतर मी जाणार ऑफिसला संध्याकाळी तू जे मला शिकवलंस ते संध्याकाळी हिला मी शिकवणार ही डायरेक्ट शोच्या दिवशी येणार तिसरी बेल झाली की मी हिला आणणार विंगेत तोपर्यंत ही दिसणार सुद्धा नाही लक्षात आलं जमत असेल तर हो म्हणणार तर निघेतून बघतो का निघ बाबा ऐका ना असं नसतं ऐका तू थांब जरा. बाबा मी सांगते असं नाही, काही तू थांब. नसतं तू ठीक आहे ठीक आहे एक काम करा हा करतो बोल खड्ड्यात जा तुम्ही कळलं का होळी आली आहे जवळ त्याच्यात उडी मारा तुम्ही एक माझं second. डोकं फिरवू नका तुम्ही परवानगी देणार नाही मी अरे सांगतो. नाही पाहिजे अरे, तुझी परवानगी आणि ही पण नको मला तू ए, ऐक ना. बघे मला चॅलेंज नाही हा हा सचिन गावडे काय नावायचं सचिन गावडे क्लीन शेव करायला लावेन साडी नेसवेन कितीही गलिच्छ दिसला तरी चालेल पण याला हिरोईन करेन मी अरे, याला हिरोईन करेन मला पण हिला काय घेणार करायचं? नाही मी अरे नाही पाहिजे तुझी पोरगी मला हिरोईन ऐक ना. म्हणून तू कबुतराचं मला सांगूच नकोस तू कबूतर माझी- बोल, बाबा, कबूतर, कबूतर मला झालं नाही आता, पाहिजे थांबा, कबूतर थांबा. तुझी पोरगी पण नको ऐक ना यार राहुल अरे कोण आहे यार राहुल तुम्ही अरे, काय- ऐक ना तू.